तर धाराशिवमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि याचा फटका इथल्या लोकांना सुद्धा बसलेला आहे। सततच्या पावसामुळे वाकडी केज गावातील टोमॅटोचा लाल चिखल झालेला आहे। शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये टोमॅटोचं पीक घेतलं, मात्र सततचा पाऊस आणि पुरामुळे टोमॅटोचा अख्खा चिखल झालेला आहे। शेतामधील याच नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। बाजारात दर मिळत नसल्यानं टोमॅटोचा लाल चिखल कसा झाला हे वास्तव आपल्या कथेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपूर्वी मांडलेलं होतं। आज याच भास्कर चंदन शिवांचं दुःखद असं निधन झालेलं आहे आणि याच दिवशी जर बघितलं तर कथा काही थोडक्यातही बदललेली नाही। तीच कथा आज देखील पाहायला मिळते, मात्र तेव्हाची कथा जी होती ती बाजारात दर मिळत नसल्यामुळं शेतकऱ्याच्या टोमॅटोचा लाल चिखल होतोय अशी होती। मात्र आज मात्र निसर्ग जो आहे तो चांगलाच कोपलेला बघायला मिळतोय आणि शेतात उभ्या असलेल्या या टोमॅटोचा अक्षरशः लाल चिखल होताना कुठेतरी दृश्य जे आहेत ते सध्या पाहायला मिळतात। निसर्ग सध्या एवढा शेतकऱ्यांवर कोपला आहे की शेतीतील जी पिकं आहेत ती कुठेतरी हातातोंडाशी आलेला जो काही घास होता, ज्याच्यातून शेतकऱ्यांनी स्वप्न फुलवली होती, ती कुठेतरी अशा पद्धतीनं त्याचा चिखल होताना आपल्याला दृश्य जे आहे ते कुठेतरी आता धाराशिव जिल्ह्यात पाहायला मिळतं आहे। येथील शेतकरी आपल्यासोबत आहेत। धाराशिवचं हे वाकडी गाव आहे आणि तिथले शेतकरी आपल्यासोबत आहेत। मला सांगा, कधी झाला पाऊस, कधी झालं नुकसान? सगळं 5-6 दिवसाखाली झालं हे नुकसान। हो, पाऊसच लय झाला, अति पाऊस झाला। काय नाव तुमचं? नाव महादेव गहिनाथ वाघमारे, राहणार वाकडी केज, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। कधी केली होती लागवड? हे 2 महिन्यापूर्वी केली होती लागवड। पाणी आता किती दिवस झालं म्हणतात तुम्ही? पाणी आता 5-6 दिवस झाले, 7 दिवस झालं मोठ्या पावसापासून पाणीच आहे। पाणीच आहे? हो, पाणीच आहे। आता काय नुकसान काय काय झालं टोमॅटो? आता नुकसान काय आहे, सगळं नुकसानच आहे, लय नुकसान आहे। हे काय काहीच ह्याला येत नाही। आता हे सगळा पाला गेला, मूळकूट झाली सगळी पाण्याने ह्याची। काही अवघड आहे आता हे टोमॅटो इकडे काय आपल्याला पडलेली दिसते? सगळं पाणीच आहे जमिनीत सगळं। हे असंच होऊन सगळं गळणार, पूर्ण सडलेलं टोमॅटो दिसतंय आपल्याला दृश्यांमध्ये जर बघितलं ना। तर ज्या पद्धतीनं खरंच भास्कर चंदन शिवांच्या ही कथा आज मला आठवते। त्यांचं दुःखद निधन मी तुम्हाला सांगितलं की आजच झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं खऱ्या अर्थाने चिखल जो आहे तो संपूर्ण या शेतीचा झालेला आहे। काय मागणी काय आता मग पुढे? काय मागणी आता शासनाच्या हातात आहे, काय द्यायचं काय नाही द्यावं, आपण काय द्यायचं भरीव मदत द्यावा शासनानं, अशी अपेक्षा शेतकऱ्याची। बाकी काय आहे अपेक्षा? कर्जमाफी झाली तर करावी शासनानं, एवढी एक अपेक्षा आहे। नक्की जर पाहिलं तर कुठेतरी भावना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या आपण समजू शकतो की मोठ्या प्रमाणात हे जे नुकसान आहे ते झालेलं आहे आणि त्यामुळं कुठेतरी हे जे नुकसान झालेलं आहे त्याच अनुषंगाने शेतकरी मदतीची अपेक्षा कुठे सरकारकडून करतोय आणि कर्जमाफी देखील करावी अशी जी मागणी आहे ती शेतकरी करताना व्यक्त करतात। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, वाकडी, धाराशिव।